नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात कटाक्ष. मित्रांनो, आपला देश धर्मनिरपेक्ष मानला जातो, परंतु देशातील अनेक भागांमध्ये आजही राजरोसपणे जातीयवादाच्या घटना घडत असतात. यात सर्वाधिक टीकेचा धनी हा ब्राह्मण समाज होताना दिसतो. मित्रांनो, 300-400 वर्षांपूर्वी ब्राह्मण समाजाच्या काही वर्चस्ववादी लोकांनी केलेल्या चुकांचा आजही देशभर समस्त ब्राह्मण समाजाला त्रास होताना दिसत आहे. यात आणखीन कोणतंही कारण असो, ब्राह्मण समाजाला जबाबदार धरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवणे, ब्राह्मणांना शिव्या घालणे हे देशात नित्याचे होत चालले आहे. असो, असाच ब्राह्मण द्वेषाचा अनुनय 2-4 दिवसांपूर्वी प्रसिद्ध सिनेनिर्माते अनुराग कश्यप यांनी केला. तर याला कारण होते एका रिलीज होऊ घातलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपटाचं. अनुराग कश्यप यांच्या फुले चित्रपटाशी संबंधित वादामुळे त्यांनी ब्राह्मण समुदायाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे मोठा गदारोळ झाला. 17 एप्रिल 2025 रोजी इंस्टाग्रामवर एका युजरच्या "ब्राह्मण तुम्हारे बाप हैं" या कमेंटला प्रत्युत्तर देताना कश्यप यांनी कथितपणे लिहिले, "ब्राह्मण पे मैं मुतूंगा, कोई प्रॉब्लेम?" या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर आणि समाजात तीव्र संताप व्यक्त झाला. ब्राह्मण समुदायाने याला अपमानजनक ठरवत त्यांच्या विरोधात दिल्लीच्या तिलक मार्ग पोलीस ठाण्यात उज्ज्वल गौड यांनी तक्रार दाखल केली. तर इंदोरमध्ये परशुराम सेनेने पुतळा जाळला. केंद्रीय मंत्री सतीश चंद्र दुबे यांनी कश्यप यांना तातडीने माफी मागण्याची मागणी केली, अन्यथा गंभीर परिणामांचा इशारा दिला. लेखक मनोज मुंतशीर यांनीही त्यांना संकीर्ण मानसिकता असल्याचा आरोप करत टीका केली. कश्यप यांनी 19 एप्रिल 2025 रोजी इंस्टाग्रामवर माफी मागितली, परंतु ती सशर्त होती. त्यांनी लिहिले, "हा माझा माफीनामा आहे, संपूर्ण पोस्टसाठी नाही, तर त्या एका ओळीसाठी ज्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. मला गाली द्या, पण माझ्या कुटुंबाला सोडा. ब्राह्मणांना फक्त एवढंच सांगतो, महिलांचा आदर करा, हे शास्त्रातही शिकवलं आहे, फक्त मनुस्मृतीत नाही." त्यांनी दावा केला की त्यांच्या कुटुंबाला, विशेषतः मुलीला, बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्या किती खऱ्या किती खोट्या हे कश्यप यांनाच माहीत. हा वाद फुले चित्रपटाच्या रिलीजला विलंब आणि सेन्सर बोर्डाच्या म्हणजेच CBFC भूमिकेवरून सुरू झाला. चित्रपटात ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित कथानक आहे, ज्यावर ब्राह्मण समुदायाने जातीयवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप करत आक्षेप घेतला. कश्यप यांनी सेन्सर बोर्डावर टीका करताना म्हटले की बोर्डाने धडक 2च्या स्क्रीनिंग दरम्यान दावा केला होता की मोदींनी भारतात जातीयवाद संपवला आहे, तरीही फुले सारख्या चित्रपटांना विरोध होत आहे. सोशल मीडियावर काहींनी कश्यप यांच्या टिप्पणीला निंदनीय ठरवले, तर काहींनी त्यांना पाठिंबा दिला. हे पाठिंबा देणारे कोण असणार हे वेगळं सांगायला नको. गौड ब्राह्मण महासभेने कश्यप यांना राजस्थानात येण्याचे आव्हान दिले, तर माफी स्वीकारण्याची तयारीही दर्शवली. हा वाद कश्यप यांच्या बेताल वक्तव्यामुळे आणि चित्रपटाच्या संवेदनशील विषयामुळे निर्माण झाला, ज्याने सामाजिक वातावरण बिघडले आहे. या अनुराग कश्यप यांनी असे नको तिथं तोंड घालत अनेक वेळा विनाकारण वाद ओढावून घेतलेले आहेत. परंतु 200 वर्षांपूर्वी मोजक्या 4-5 ब्राह्मणांनी केलेल्या कृतीबद्दल आज सरसकट ब्राह्मण समाजाला टार्गेट करणं कितपत योग्य आहे? मित्रांनो, पाहत रहा आपले चॅनल कटाक्ष. धन्यवाद.